MGM 90.8 FM सामाजिक न्याय व सबलीकरण मंत्रालय आणि कम्युनिटी रेडिओ असोसिएशन यांच्या सहयोगाने आयोजित रेडिओ प्रकल्प ध्यास अव्ययचा सन्मान ज्येष्ठांचा या कार्यक्रमातील आज आपण 20वा भाग ऐकणार आहोत. आजोबा, आजोबा, अहो कुठे आहात तुम्ही? मला सकाळी केवढ्या हाका मारल्यात, लवकर तयार व्हा, लवकर तयार व्हा म्हणून. आता मी तयार सुद्धा झालीये, पण तुम्ही कुठे आहात? आजोबा, आजोबा, घ्या, मी सगळ्या घरात शोधतेय तुम्हाला आणि तुम्ही तुमच्याच खोलीत बसून कोणाला गोष्टी ऐकवतात. अगं लक्ष्मी, गोष्टी ऐकवत नाहीये मग मी माझ्या वॉकर सोबत गप्पा मारतोय. वॉकर वॉकर ना तुझ्या आजीसारखाच माझ्यावर रुसलाय बघ. अरे बापरे. अगं सारखा तुटतोय ग. काही भरोसा नाही आता या आजकालच्या गोष्टींचा. तुम्ही आणि तुमचा वॉकर कायम भांडत असता हा. म्हणजे लग्नाला खूप वर्ष झाल्यानंतर नवरा बायको कसे भांडतात, अगदी तसेच. असं काही नाही. मग काय यावेळेस काय झालंय आता? नाही तसा बरा आहे तो. मग थोडी डागडुजी केली ना तर होऊन जाईल तयार. 1 महिनाभर तर नक्कीच चालेल. पण तुम्ही का हट्ट करता आजोबा? नवीन वॉकर घेऊया ना आपण. प्रत्येक वेळेसच जुन्याच गोष्टींवर भरोसा ठेवला पाहिजे असं काही नाही. अरे तू पण कमाल करतेस लक्ष्मी. थोडंसं सांध्यांमध्ये अवघडले पण आलंय एवढंच. तुला गरजेच्या गोष्टी घे. मी 2 मिनिटात आलो बघ. बर. चला भरतराव, जरा याची डागडुजी करूया. हा थोडे दिवस आणखी चालेल हा. हा हे झालं काम. आता 1 महिनाभर तरी चालायला हरकत नाही. का रे बाबा, अरे चालशील ना? हा 1 मिनिट मी जरा चेक करून बघतो. अरे आजोबा, अहो काय पडलं? आजोबा, अहो उठा उठा. कुठे लागले का तुम्हाला? पडलात कसे तुम्ही? काय करत होतात? जास्त लागलं नाहीये ना? बघू बरं. अगं हो, तू जरा श्वास घे ग आणि मला पण श्वास घेऊ दे. किती प्रश्न विचारतेस एकावर एक. हो पण बरं ते जाऊ दे, ठीक आहे. उठा बरं तुम्ही, हळू सावकाश. हा इथे बसा बरं. हो सांगा काय झालं? हे बघ, मला काही झालं नाही. ह्या वॉकरचे पाय तुटलेत आणि त्यामुळे चालता चालता पडलो. वॉकरला तर ना आता खरं तर 6 महिने झालेत हा तुटलाय, पण मी आपलं थोडी डागडुजी करत चालवतोय त्याला. आणि आज वाटतं याचे दिवस पूर्ण भरले. नशीब आज तरी वाटतंय तुम्हाला. आपण एक काम करूया आजोबा, हे आता देऊन टाकू वॉकर आणि नवीन वॉकर घेऊया. हो माझ्यासारखाच म्हातारा झालाय बघा. म्हणूनच त्याला निवृत्त करण्याची वेळ आलेली आहे आता. लक्ष्मी, नाही तुझा आजोबा पण आता म्हातारा झालाय. मग त्याला पण रिटायर करून टाक. मस्करी काय करता हो आजोबा? हे असं रश्शीने बांधून याला चालवलत ना तर याचे पाय तुटतील ते तुटतील, बरोबर तुमचे पाय वेगळेच दुखतील. ठीक आहे ग, घेऊया, नवीन घेऊया. मागच्या वेळेस पण जेव्हा मी आले होते ना, तेव्हा तुम्ही असंच म्हटलं होतं, थोड्याच दिवसात नवीन घेऊ हा म्हणून. अगं हो म्हटलंय ना मी. आता घेऊया नवीन वॉकर. कधी घेईन ग. तू का माझ्या मागे हात धुवून लागलीयस? कारण तुमच्या बोलण्यावरून मला असं वाटतंय की नवीन वॉकर घ्यायला फारसे तुम्ही इच्छुक नाही आहात. का नाही घेणार मी नवीन वॉकर? मग तुम्ही टाळताय का इतके दिवस? हे बघा, बाहेर जाऊन खरेदी करायचा प्रॉब्लेम आहे का? तर मी ऑनलाईन ऑर्डर करू शकते ना. नाही तसं नाहीये लक्ष्मी. मग कसं आहे? तू लहान आहेस अजून, तुला नाही समजणार. काय नाही समजणार? अगं बाळा, मागचा पुढचा विचार करावा लागतो. उगीच खर्च करून चालत नसतं घर. अहो आजोबा, पण सध्या वॉकर शिवाय तुमची कामं होऊ शकत नाहीयेत. ती तुमची आवश्यक गरज आहे, अनावश्यक नाही. अरे भरत, आहेस का घरी? श्याम, अरे ये. लक्ष्मी, तू संध्याकाळी ऑनलाईन ऑर्डर करून टाक. व्हेरी गुड. आता तुमचे मित्र पण आलेत, तर तुमच्या दोघांसाठी मस्तपैकी चहा करते मी. हमारे बुजुर्ग हमारा सम्मान. सपनों का बादल तुझे बुलाए. कहते हैं बुजुर्गों की दुआ में असर बहुत है. हर एक तूफान का रुख मोड़ देती है और इन्हीं बुजुर्गों को उनका सम्मान, उनका हक दिलाने
और ख्याल रखने हम लाए हैं एक बेहद खास कार्यक्रम, हमारे बुजुर्ग हमारा सम्मान। तेरा हर कदम जो खुदारी का हो, जहां सभी बुजुर्गों की सेहत से जुड़ी एक्सपर्ट एडवाइस, कानूनी सलाह, सरकार द्वारा दी जा रही सुविधाएं व अधिकार और सभी सीनियर सिटीजन्स के जीवन को आसान बना रही टेक्नोलॉजी के साथ साथ फाइनेंशियल एडवाइस और भी बहुत सी जरूरी बातें इस कार्यक्रम में आप सुन पाएंगे। कठिन है अगर रास्ता, तू फिक्र इस कार्यक्रम को आप तक ला रहे हैं सामाजिक न्याय एवं अधिकारिता मंत्रालय, भारत सरकार व सामुदायिक रेडियो एसोसिएशन। तो अपने बुजुर्गों को दीजिए सम्मान पूर्वक जीवन और अधिकार। कार्यक्रम हमारे बुजुर्ग हमारा सम्मान के साथ। हमारे बुजुर्ग हमारा सम्मान। सर उठा के जी। श्रोते हो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या सगळ्यांच्या माहितीपूर्ण कार्यक्रमामध्ये ध्यास अव्ययचा सन्मान ज्येष्ठांचा। मी लक्ष्मी आणि माझ्याबरोबर भरत आजोबा, तुमचे 2 आवडते रेडिओ मित्र पुन्हा एकदा तुमच्या भेटीला आलेले आहेत। श्रोते हो, आजोबा आणि नातीची ही जोडी तुम्हाला फक्त माहिती देत नाही, तर तुमच्या अनेक प्रश्नांची उत्तरं सुद्धा तुम्हाला देत असते। ज्येष्ठांशी निगडीत असलेल्या अनेक योजनांची माहिती आपण या कार्यक्रमातून देत असतो। आरोग्य असो, आर्थिक बाब असो, कायदेशीर बाब असो, भावनिक सगळ्या प्रकारच्या योजनांची माहिती या कार्यक्रमातून देण्याचा आपण प्रयत्न करतो। आणि आज तर आमच्या बरोबर माझा एक मित्र सुद्धा आहे, श्याम। नमस्कार श्रोते हो। अरे श्याम, मगाशी विचारायचं राहिलं तुला, तू कुठून येतोयस? मी गेलो होतो SDM ऑफिसमध्ये। का? तिकडे काय काम होतं? माझा हक्क मिळवण्यासाठी। अरे कुठला हक्क? अरे कोणता हक्क जो तुला मिळाला नाही तो घेण्यासाठी तू SDM साहेबांकडे गेला होतास? माझ्या भरण पोषणाचा। अच्छा, मग SDM साहेब तुझं भरण पोषण करणार आहेत का? ते का करणार माझं भरण पोषण? ते करणार ज्यांचं ते कर्तव्य आहे। अरे हे कर्तव्य तर तुझ्या मुलांचं आहे। बस तेच करणार माझं भरण पोषण। आणि मग या SDM साहेबाची काय भूमिका यात? भरत, माझी मुलं त्यांची कर्तव्य विसरली आहेत। त्यांना या कर्तव्यांची आठवण करून देणार ते। आणि समजा मुलांनी जर ऐकलंच नाही तर? SDMच्या आदेशानंतर 30 दिवसांच्या आत जर त्यांनी मला माझा हक्क दिला नाही तर यांच्यावर 5,000चा दंड आणि 3 महिन्यांसाठी तुरुंगवास होऊ शकतो। अच्छा, म्हणजे तू तुझ्या मुलांवर केस करणार आहेस? हे बघ, आपण आपली कर्तव्य व्यवस्थित पार पडलेत, पण आता आपला अधिकार मिळवण्यासाठी लढणं यात काही चुकीचं नाही आहे। अरे पण अशा तऱ्हेनं केस करून किती फायदा मिळणार आहे तुला? जास्तीत जास्त 10,000। मी तर सांगतो तुला, तू पण एक ॲप्लिकेशन लिहून दे। सुदैवानं मला त्याची गरज नाही। माझी मुलं माझी उत्तम काळजी घेत आहेत। हो ना, म्हणूनच मागच्या महिन्यापासून या तुटलेल्या वॉकरवर सरकत चाललायस तू। अरे तसं नाही रे, आता मुलाची थोडी अडचण आहे, त्यानं सांगितलंय या महिन्यामध्ये घेऊया म्हणून। असं तो मागच्या महिन्यापासून सांगतोय ना? अरे बाबा, तू मध्येच माझं कुठनं काढलंस रे? तू तुझं सांगत होतास ना, ते सांग। भरत, अरे तुझं माझं काय, गोष्ट एकच आहे। फरक एवढाच आहे की माझा मुलगा माझ्या बरोबर भांडून माझा अपमान करतो आणि तुझा मुलगा गोड बोलून। मला वाटतं श्याम, चूक आपलीच आहे। काय चूक आहे आपली? हेच की आपण आपलं सगळंच त्यांना देऊ केलं? नाही, आपण आपल्या भविष्याची तरतूद केली नाही हे। अरे आपल्या म्हातारपणाचं नियोजन केलं नाही, ही चूक आपली आहे। हे बघ, प्रायव्हेट नोकरीमध्ये जेवढं काही करू शकतो तेवढं मी केलं। माझी जी काही संपत्ती होती ती ना मी सगळी माझ्या मुलांमध्ये वाटून टाकली, जेणेकरून ते त्यांचं घर सांभाळू शकतील। आणि त्यांनी तुलाच थारा दिला नाही। आणि आता तूही त्याच मार्गावर आहेस। अरे 100 प्लॅनिंग कर, पण जर मुलं ठीक नाहीत ना तर सगळ्यांचं हेच हाल होणार आहेत बघ। हे बघ,
माझा मुलगा असा नाही आहे. अरे खरंच तो आता थोडासा अडचणीत आहे. आता तुला जाणून बुजून हे मान्यच करायचं नसेल तर त्याला कोण काय करणार? हळू बोल, लक्ष्मी येते. हा घ्या चहा. थँक्यू लक्ष्मी. मग काय गप्पा काय चालल्या होत्या? नाही कोण काय मान्य करत नाहीये इकडे? अगं हा श्याम मला सांगत होता की मला थोडं बाहेर पडलं पाहिजे म्हणून, जोग बघितलं पाहिजे. बरोबर आहे. हो, तेच तर मी कधीपासून याला सांगतोय की कुठेतरी आपण जाऊया, पण हा आहे की एक एक कारणच सांगतोय. आजोबा तुम्हाला माहितीये, मला एक आमची ट्रीप आठवली याच निमित्ताने. आम्हाला या नवीन वर्षाच्या वेळी कॉलेजमधून एका वृद्धाश्रमात घेऊन गेले होते. तिथे ना खूप मजेशीर गोष्ट झाली. मजेशीर गोष्ट? काय झालं काय तिथे? तिथे जवळपास 70-80 लोक होते हां. आणि आम्ही सगळेच जण त्यांच्याबरोबर गप्पा मारत होतो बरं का. हां. मजा पण चालली होती. तसं तर मग मजा करत असताना मस्करी होत होती, काही काही गेम्स खेळत होतो, सगळेजण खूप हसत होते. पण त्यातली एक आजी आहे ना, ती खूप मोठमोठ्याने हसत होती आणि त्यांना बघून बाकी सगळे पण मग अजून अजून मोठ्याने हसत होते. अच्छा, मग काय झालं? नाही मग आम्ही त्यांना विचारलं की आजी तुम्ही कशासाठी एवढ्या मोठ्या मोठ्याने हसतात? तर त्यांनी काय सांगितलं माहितीये? काय? त्या म्हणाल्या की तुम्ही सगळी मुलं ना जोकर सारखी दिसता आहात. म्हणजे त्यांना सगळे जोकर वाटत होते? आम्ही त्यांना विचारलं की मग तुमचं नाव काय आजी? तर त्यांनी सांगितलं एंजेला. मग आम्ही सगळ्यांनीच त्यांना हात मिळवून हॅलो वगैरे केलं. आता त्या आजी, त्यामुळे आम्ही जरा हळूच हात मिळवला ना त्यांना. तर त्या म्हणाल्या की हा तरुण मुला मुलींचा हात आहे? अरे काय, व्यवस्थित हात मिळवा. आणि मग त्यांनी असं म्हणून जो काही हँडशेक केला आजोबा विचारू नका. अरे बरीच मजेशीर आहे ही आजी. हो मग पुढे तर ऐका, त्यांनी मला काय सांगितलं माहितीये? कम ऑन यंग गर्ल, हिट ऑन माय बायसेप्स. अरे हो. आता मला असंच संकोच वाटला ना की आजीबाईंना पंच कसा मारायचा. हो बरोबर आहे. पण त्या हात पुढे करून म्हणाल्या हिट मी गर्ल. नाही, एकतर मी कराटे चॅम्पियन, त्यात त्यांना माझा पंच लागला आणि हाडबीड तुटलं तर. हो ना. तर मी काय केलं, हळूच आपला एक पंच मारला. तर म्हणाल्या की इज दिस यंग लेडीज हिट? अरे हो. आणि असं म्हणून त्यांनी माझ्या खांद्यावरती एक जोरदार पंच दिला. अहो आजोबा, मी पडता पडता वाचले माहितीये. म्हणजे बऱ्याच शक्तिमान होते की आजी. नाहीतर काय. नाही, आम्हीच त्यांची एनर्जी बघून चाट पडलो माहितीये. आम्ही त्यांना विचारलं की आजी तुमचं वय काय? तर म्हणाले की हाऊ कॅन यू आस्क अ यंग वुमन हर एज? हा, तसं तर कोणत्याच महिलेला तिचं वय विचारू नये असं म्हणतात. हो ना. आणि त्याच्या पुढे तर आणखी गंमत. त्यांच्या शेजारी एक आजी बसल्या होत्या. त्या आजींनी आम्हाला सांगितलं की या 82 वर्षांच्या आहेत. अरे बापरे. हो. तर आजी कशी म्हणाली, डिड एनीवन आस्क यू? बाप रे, त्या त्यांच्या उत्तरावर पण आम्ही सगळे एवढे हसायला लागलो. इंटरेस्टिंग. पण काय करत काय होत्या या? आम्ही विचारलं ना त्यांना, तर कळलं की त्या इंग्लिश टीचर होत्या. 30 वर्ष मुलांना इंग्रजी शिकवलं त्यांनी. अरे वा. त्या म्हणाल्या की स्टुडंट्स लव्ड माय लेक्चर. आस्क मी एनी वर्ड, आय विल गिव्ह यू द मिनिंग. मग आम्ही खरंच त्यांना एक कठीण शब्द सांगितला बरं का. तरी काय? हो हो. तर म्हणाल्या की त्यांनी आम्हाला एक डिक्शनरी दिली त्यांच्याकडची. म्हणाल्या की ही डिक्शनरी उघडा, या डिक्शनरीच्या या पानावर या लाईन मध्ये बघा. खरं? पण मग मिळाला तो शब्द? मिळाला. त्यांनी ज्या पानावर ज्या लाईन मध्ये तो शब्द असेल असं सांगितलं होतं, तिथेच तो शब्द मिळाला आजोबा. आम्हाला वाटलं या रोबोटच आहेत. आम्ही एकदम इम्प्रेस झालो त्यांना भेटून. आणि सगळा दिवस ना असा मस्त साजरा झाल्यासारखा वाटला आम्हाला. छान छान. एवढ्या उत्साही, एनर्जेटिक आणि दिलखुला स्त्रीला सुद्धा त्यांच्या मुलांनी सोबत ठेवलं नाही, वृद्धाश्रमात सोडून दिला. अहो नाही आजोबा, त्यांनी सांगितलं की त्यांचं लग्न नाही झालं म्हणून. मग त्यांचे नातेवाईक त्यांना तिथे सोडून गेले होते, जेणेकरून नातेवाईकांना त्यांची काळजी घ्यावी लागणार नाही. अगं, इथे सख्खी मुलं आपली सख्खी नसतात, तिथे नातेवाईकांचं काय? खरंय खरंय आजोबा. आमची निघायची वेळ झाली होती ना, तेव्हा आम्ही मग सगळ्यांना गुड बाय म्हणून निघालो. पण एंजेला आंटीने आम्हाला विचारलं की मुलांनो, तुम्ही इथे येऊन काय शिकलात बरं? मग आम्ही आपलं सांगितलं कोणी कोणी काय काय वाटलं ते. कुणी सांगितलं की कायम आनंदी कसं राहायचं हे शिकलो. कुणी सांगितलं की आम्ही तुमच्यासारखं शिक्षक होणार. कुणी काय सांगितलं, कुणी काही सांगितलं. आजींनी सगळं ऐकून घेतलं बरं का. आणि मग म्हणाल्या की मी आता तुम्हाला जे सांगणार आहे
ते तुम्ही तुमच्या मनात पक्क करा आणि आपल्या मित्रांना सुद्धा सांगा. हो, हम्म, मग काय सांगितलं काय त्यांनी? हे महत्वाचं आहे बरं का. आम्ही उत्सुकतेने त्यांना हेच विचारलं, तर त्या म्हणाल्या की इथे सगळे ज्येष्ठ नागरिक राहत आहेत ना, त्या सगळ्यांच्या मुलांनी त्यांना सोडून दिलेलं आहे आणि मला तर माझ्या नातेवाईकांनी सोडलंय. माझ्या नातेवाईकांनी सोडल्यावर मला खूप वाईट वाटलं होतं. विचार करा, जेव्हा यांच्या मुलांनीच यांना इथे सोडलं असेल तेव्हा यांना किती वाईट वाटलं असेल. मग म्हणाल्या की तुम्ही सगळेजण तुमच्या तुमच्या ज्येष्ठ नागरिकांची काळजी घ्या बरं का, त्यांचा आदर करा, त्यांना दुखावू नका. तिथे सुद्धा अशीच शांतता पसरली. आजोबा, मी तुमचं बोलणं ऐकलं बरं का. मला आधीपासून वाटत होतं काहीतरी गडबड आहे, पण समजत नव्हती. आता समजली. काय समजलं बाळा? श्याम आजोबा, त्या आजींनी एक ओळ सांगितली, बरकत की राहों में किसी ने रोजा रखा तो किसी ने उपवास. बर का, बरकत की राहों में किसी ने रोजा रखा किसी ने उपवास, पर दुआ उसकी कबूल हुई जिसने अपने बुजुर्गों को रखा पास. वा, वा, ही गोष्ट जर सगळ्यांना समजली असती तर आणखी काय हवं होतं? आजोबा, मला समजलं बरं का. तुम्हाला किती वाईट वाटत असेल जेव्हा आपल्याच घरातले लोक आपल्याला एकटं पाडतात. नाही लक्ष्मी, अगं सगळेच असे नसतात. हीच गोष्ट तेव्हाही तुम्ही मान्य करत नव्हतात आजोबा. हो. अहो, मग आजोबा त्यापासून पळायचं कशाला? मला काय वाटतं माहितीये का, की इथे ना संवादाची गरज आहे. आजोबा, श्याम आजोबांचा प्रॉब्लेम कदाचित SDM सरांच्या कोर्टामध्ये सुटेल, पण तुमचा प्रॉब्लेम कदाचित खालच्याच कोर्टात, म्हणजे अहो घरातच सुटून जाईल ना. पण त्यासाठी संवाद तर साधायला हवा. भरत, माझ्याकडे पण तुझ्यासारखी नात असायला हवी होती. म्हणजे काय? तुमची नात आहेच ना मी. हो हो, म्हणजे काय, नक्कीच आहेस. मग असं का म्हणाला तुम्ही? माफ कर बेटा. एवढी सहज माफी मिळणारच नाही आता. मग काय करावं लागेल मला? तुम्हाला गाणं गावं लागेल, तेच गाणं जे आजोबा नेहमी गातात. ठीक आहे, पण तुझ्या आजोबाला सुद्धा माझी साथ द्यावी लागेल. अरे माझा वॉकर तुटलाय रे, मी गाऊ नाही शकत. अरे भरत, तुला नाचायचं नाही आहे, भरत गायचं आहे. हो, मला तेच म्हणायचं होतं. लक्ष्मी, अगं मी गायला लागलो ना की याचे पाय आपोआप थिरकायला लागतात. अच्छा, म्हणून गाणं नकोय. म्हणूया का? हो, म्हणूया ना. उठे सबके कदम तररम पम पम, कभी ऐसे गीत गाया करो, कभी खुशी कभी गम, तररम पम पम, हंसो और हंसाया करो. उठे सबके कदम तररम पम पम, कभी ऐसे गीत गाया करो, कभी खुशी कभी गम, तररम पम पम, हंसो और हंसाया करो. वाह वाह वाह, मजा आली की नाही? मग लक्ष्मी, तुझ्या त्या एंजेला आजीची ओळ आठवून मी मात्र खूप प्रभावित झालोय. वा. अरे मला सारखं तेच आठवतंय बघ. मी सुद्धा तोच विचार करत होते तिथे भेट देऊन आल्यानंतर. कसं आहे, सगळेच ज्येष्ठ नागरिक आपापल्या कुटुंबांसाठी खूप कष्ट करतात, पण त्यांच्या नाजूक वेळेला कुटुंबांची साथ मिळणं खूप महत्वाचं असतं. या सपोर्टमुळेच तर त्यांचं मनोबल वाढतं. पण एक सांगू का लक्ष्मी, फक्त कुटुंबच नाही तर सरकारची सोबत सुद्धा जरुरीची आहे, आणि ती आता मिळते आहे. खरंय, एवढ्या सगळ्या योजना सरकार राबवत आहे ज्यामुळे आपल्या ज्येष्ठ नागरिकांना चांगल्या सेवा मिळत आहेत. लक्ष्मी, हा, मला पुन्हा एकदा सगळ्या योजना सांगशील का ग? हो चालेल ना. आजोबा, आता तर आपल्याला योजना पाठ झाल्या आहेत. तर पहिली योजना म्हणजे एकीकृत वरिष्ठ नागरिक कार्यक्रम, जो वरिष्ठ नागरिकांना वेगवेगळ्या सेवा आणि मदत पुरवतोय. ज्येष्ठांसाठीची दुसरी योजना म्हणजे आपला राष्ट्रीय हेल्पलाईन नंबर 14567. यावर फोन करून वरिष्ठ नागरिक आपल्या समस्या आणि आपल्या गरजा दोन्हीसाठी सुद्धा मदत मागू शकतात, मार्गदर्शन मिळवू शकतात. तिसरी योजना आहे जेरिट्रिक देखभाल करता प्रशिक्षण, म्हणजे वरिष्ठ नागरिकांची देखभाल करण्यासाठी प्रशिक्षण या कार्यक्रमाच्या माध्यमातून दिलं जातं. वरिष्ठांची काळजी घेण्यासंदर्भात
कौशल्य आणि माहिती या प्रशिक्षणाच्या माध्यमातून आपण ही माहिती मिळवू शकता. सिनियर केअर एजिंग ग्रोथ इंजिन ही चौथी आहे, जिच्या माध्यमातून वरिष्ठ नागरिकांसाठी आर्थिक आणि सामाजिक सुरक्षा प्रदान केली जाते. आणि 5वी योजना आहे म्हणजे राष्ट्रीय वयोश्री योजना, जी वरिष्ठ नागरिकांना आर्थिक सहाय्य प्रदान करते. त्याचबरोबर मोतीबिंदूंच्या शस्त्रक्रियेसाठी वरिष्ठ नागरिकांना वेगळीच मदत केली जाते. वरिष्ठ नागरिकांच्या पूर्ण पोषण अधिकारासंबंधात आरोग्याच्या सुविधा सुद्धा प्रदान केल्या जातात. तर श्याम आजोबा, ह्या सगळ्या योजनांच्या माध्यमातून सरकार अगदी प्रामाणिकपणे प्रयत्न करत आहे की ज्येष्ठ नागरिकांचं आयुष्य सुकर होईल आणि सुलभ होईल. तर या सगळ्या योजना सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाद्वारे संचालित आहेत. योजनांबरोबरच वेळोवेळी वेगवेगळ्या निमित्तानं हे मंत्रालय वृद्धांसाठी, दिव्यांगांसाठी वेगळ्या कार्यक्रमाचं सुद्धा नियोजन करीत असतं. श्रोते हो, या योजनांचा लाभ अवश्य घ्या आणि आपले हक्क, आपले अधिकार जाणून घेऊन ते बजावा. कितना अच्छा लगता है ना किसी की मदद करके. अगर मैं कहूं कि आपकी मदद के इंतजार में कोई है जो आपकी राह देख रहा है, वो हैं हमारे वृद्धजन. दोस्तों, आज वृद्धजनों की जरूरतों और उनके मदद के लिए होती लोगों की कमी को देखते हुए हमारे भारत सरकार ने आप जैसे युवाओं को जेरियाट्रिक केयर गिवर्स बनने का मौका दिया है. वो युवा या युवतियां जिन्हें लोगों की मदद कर, स्पेशली बुजुर्गों की मदद कर दिल में होती है खुशी, तो आप भी इसका लाभ उठा सकते हैं. ट्रेनिंग पाने के बाद आप बुजुर्गों की उचित देखभाल कर सकते हैं. उनकी डेली लाइफ और गैर डेली लाइफ पहलू के साथ साथ वरिष्ठ नागरिकों के कल्याण और उनकी संगति का भी ध्यान रख सकते हैं. अभी 3180 जेरियाट्रिक केयर गिवर्स को प्रशिक्षित किया जा चुका है. आप भी इसमें प्रशिक्षित हो सकते हैं और किसी के चेहरे की मुस्कान बन सकते हैं. अधिक जानकारी के लिए scw.dosje.gov.in पर अभी विजिट करें. CRA द्वारा निर्मित और सामाजिक न्याय और अधिकारिता मंत्रालय, भारत सरकार द्वारा जनहित में जारी. आजोबा, मी असं ऐकलं होतं की प्रेम फक्त शब्दांनी नाही तर काळजी घेऊन व्यक्त केलं पाहिजे. जोपर्यंत आपण आपल्या ज्येष्ठांना सन्मान देत नाही, आपला वेळ देत नाही, तोपर्यंत आपलं प्रेम अपूर्णच राहणार. खरंय लक्ष्मी, तू म्हटलीस तसा संवाद सुद्धा आम्ही साधला पाहिजे. प्रयत्न तर निश्चितच केला पाहिजे. खरंय भरत, संपूर्ण आयुष्य आपल्या मुलांसाठी, कुटुंबांसाठी खर्च केल्यानंतर वृद्धत्वामध्ये जर त्यांची सोबत लाभली नाही तर मनामध्ये निराशेची पोकळी तयार होते. आणि आजोबा, ही पोकळी आपण संवादाने भरूनही काढू शकतो. लक्ष्मी, बघ, या वेळेला तुझे शब्द किती मोठा दिलासा देऊन जातात. श्रोते हो, म्हणूनच मला सांगायचं आहे की ज्येष्ठ नागरिकांची काळजी घेण्यामध्ये कोणतीही कमी ठेवू नका. कारण त्यांची काळजी घेणं ही फक्त आपली जबाबदारी नाही आहे, तर आपलं त्यांच्याप्रती असलेलं प्रेम व्यक्त करण्याचा सुद्धा माध्यम आहे. लक्ष्मी, खरं सांगू, तुझ्यासारखी नात सगळ्यांना मिळो. श्रोते हो, तुम्हा सगळ्या ज्येष्ठांसाठी मंगेश पाडगावकरांची एक खूप गोड कविता ऐकवावीशी वाटते. कवितेचे शीर्षक आहे, ओठांवर आल्याखेरीज गाणं नसतं आपलं. कोऱ्या कोऱ्या कागदावर असलं जरी छापलं, ओठांवर आल्याखेरीज गाणं नसतं आपलं. ती मनात झुरते आहे तुम्ही पाहत राहणार, कल्पनेच्या पावसात नुसतं नाहत राहणार. मला सांगा व्हायचं कसं, मुक्कामाला जायचं कसं. घट्ट जवळ घेतल्याशिवाय माणूस नसतं आपलं. कोऱ्या कोऱ्या कागदावर असलं जरी छापलं, ओठांवर आल्याखेरीज गाणं नसतं आपलं. शब्द शब्द रीते शब्द, त्यांचं काय करणार. तळ फुटक्या माठामध्ये पाणी कसं भरणार. मला सांगा व्हायचं कसं, मुक्कामाला जायचं कसं. आपण ओठ लावल्याखेरीज पाणी नसतं आपलं. अहो, कोऱ्या कोऱ्या कागदावर असलं जरी छापलं, ओठांवर आल्याखेरीज गाणं नसतं आपलं. करून करून हिशेब धूर्त खूप काही मिळेल. करून करून हिशेब धूर्त खूप काही मिळेल,
पण फूल का फुलतं हे कसं कळेल? मला सांगा, व्हायचं कसं? अहो मुक्कामाला जायचं कसं? फुलपाखरू बनल्याखेरीज फूल नसतं आपलं. कोऱ्या कोऱ्या कागदावर असलं जरी छापलं, ओठांवर आल्याखेरीज गाणं नसतं आपलं. मातीमध्ये बीजाला एकच अर्थ कळतो, कोंब फुटून आल्यावर हिरवा मोक्ष मिळतो. मातीमध्ये बीजाला एकच अर्थ कळतो, कोंब फुटून आल्यावर हिरवा मोक्ष मिळतो. मला सांगा, व्हायचं कसं? अहो मुक्कामाला जायचं कसं? आतून आतून भिजल्याखेरीज रुजणं नसतं आपलं. कोऱ्या कोऱ्या कागदावर असलं जरी छापलं, ओठांवर आल्याखेरीज गाणं नसतं आपलं. श्रोते हो, आयुष्याची हीच गंमत आहे नाही का? आपल्याला एकटं वाटतंय म्हणून घरामध्येच कोंडून राहिलो तर जग काही आपल्याला आपलंसं करायला आपले दार ठोठावणार नाहीये. तो दरवाजा तुम्हाला स्वतःला उघडायचा आहे. त्यामुळे एकटंच निराश होऊन बसण्यापेक्षा बाहेर जगामध्ये मुक्तपणे स्वैर फिरायला हवं. हे जग आत्ताच पूर्णपणे पाहायला हवं, जगायला हवं. श्रोते हो, ध्यास अव्ययचा सन्मान ज्येष्ठांचा हा कार्यक्रम आज आम्ही इथेच थांबवणार आहोत. आज ज्येष्ठांच्या भरणपोषणाविषयी आपण चर्चा केली आणि एकमेकांना समजून घेण्याचा, एकमेकांशी संवाद साधण्याचं महत्त्व सुद्धा आपण जाणून घेतलं. पुढल्या कार्यक्रमांमधून अशाच काही कल्याणकारी योजनांबद्दल आपण जाणून घेणार आहोत. आज मात्र तुमची इथेच रजा घेतो. मी लक्ष्मी, माझ्याबरोबर भरत आजोबा आणि श्याम आजोबा आज इथेच थांबतो. भेटूया पुन्हा पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार. MGM 90.8 FM सामाजिक न्याय व सबलीकरण मंत्रालय आणि कम्युनिटी रेडिओ असोसिएशन यांच्या संयोगाने आयोजित रेडिओ प्रकल्प ध्यास अव्ययचा सन्मान ज्येष्ठांचा या कार्यक्रमातील 20वा भाग आज आपण ऐकला. आय होप की तुम्हाला आजचा हा कार्यक्रम आवडला असेल. तर तुम्हाला कार्यक्रम कसा वाटला नक्की याचा फीडबॅक आम्हाला कळवा 9359320080 या नंबरवर. आणि आमच्या सोशल मीडिया अकाउंटला सुद्धा फॉलो करा. फेसबुक ID आहे MGM रेडिओ 90.8 FM आणि इंस्टाग्राम ID आहे MGM 90.8 FM आणि ऐकत रहा MGM 90.8 FM.